हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपलं मोफत बुद्धिमत्ता सिरीजचं हे 40वं लेक्चर आहे। आपलं यामध्ये सध्या तुलना किंवा कंपॅरिझन हे चॅप्टर सुरू आहे, हे प्रकरण सुरू आहे। या प्रकरणामधील आपला आजचा चौथा पार्ट आहे। आतापर्यंत आपले 3 पार्ट झाले। ओके, चला। या बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळेल। 22 टॉपिक्सपैकी ठीक आहे, अरे यार, हे 20 टॉपिक्स, अच्छा एक मिनिट, हे वाले 20 टॉपिक्स आणि त्यानंतर हे 2 टॉपिक्स, असे एकूण 22 टॉपिक्स मिळेल। ओके, यासोबतच ज्यांना कोणाला माझ्याकडून बुद्धिमत्तेसोबतच मॅथ शिकायचं असेल त्यांनी माझी ही आउट ऑफ मॅथ ही बॅच जॉईन करू शकता। ओके, चला, या बॅचमध्ये येऊन तुम्हाला 40 टॉपिक्स मिळेल, हे 20 आणि हे 20। या 40 टॉपिक्सवर आधारित मी 138 लेक्चर माझ्या ॲपवर अपलोड केले आहे। ॲपची लिंक किंवा या बॅचची लिंक, आउट ऑफ मॅथ बॅचची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केली आहे। चला, आपलं जिथं आपण थांबलो होतो ते तिथून स्टार्ट करू। क्वेश्चन नंबर 11 झाला होता, क्वेश्चन नंबर 12 पासून आपण सुरुवात करू। क्वेश्चन नंबर 12 पासून सुरुवात करू। ओके, आतापर्यंत आपलं काय काय झालं ते सांगतो। आतापर्यंत आपली थेरी झाली पार्ट 1 मध्ये थेरी झाली, ठीक आहे। पार्ट 2 मध्ये TYP टाईप वाईज क्वेश्चन झाले। त्यानंतर पार्ट 3 मध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन झाले। आजचा पार्ट 4 आहे आपला। यामध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन राहिले काही क्वेश्चन ते घेऊन घेऊ आणि PYQ ला सुरुवात करू। ओके, क्वेश्चन बघा, शिशिर स्पंदनपेक्षा उंच आहे, ठीक आहे। शिशिर स्पंदनपेक्षा उंच आहे, म्हणजे यार पहिले स्पंदनला एवढं काढ, त्यापेक्षा मोठा शिशिर आहे। ओके, राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे। पाहता, स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे, ते वाक्य सोडून द्या। ह्या स्पंदन आणि शिशिरपेक्षा स्पंदन आणि शिशिर दोघांमध्ये कोण लहान, दोघांपैकी कोण येते समोर इथं पाहून घ्यायचं। बघा, हे पहिलं वाक्य आपण इथं मांडलं जसं तसं, या पहिल्या वाक्याचा अर्थ होतो असा। ओके, त्यानंतर काय करायचं, स्पंदन आणि शिशिर दोघांपैकी कोणाचं नातं इकडे दुसऱ्या कोणासोबत दिसते का तर पाहून घ्यायचं। तर एक वाक्य सोडल्यानंतर आपल्याला हे दिसत आहे, स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे। स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे म्हणजे स्पंदनपेक्षा चारू मोठा आहे। ओके, ठीक आहे, हे कुठं करायचं, दुसरीकडे करायचं। स्पंदन जर एवढा असेल, चारूपेक्षा ठेंगणा आहे। ओके, स्पंदन हा चारूपेक्षा CH लिहितो त्याला, आता स्पंदनपेक्षा चारू मग मोठा आहे। स्पंदन चारूपेक्षा मोठा आहे याचा अर्थ चारू मोठा, ठीक आहे। सॉरी, स्पंदन हा चारूपेक्षा ठेंगणा आहे म्हणजे चारू जर एवढा असेल तर हा ठेंगणा आहे, हा लहान आहे। ठेंगणा म्हणजे लहान। ओके, ज्यांना कोणाला ठेंगणा या शब्दाचा अर्थ नसेल माहीत तर ठेंगणा म्हणजे लहान आणि तरुण म्हणजे पण लहान, चला, चारू शिशिरपेक्षा उंच आहे। चारू हा शिशिरपेक्षा उंच आहे, लिहून घ्या। चारू हा शिशिरपेक्षा चारू उंच आहे, जमले इथपर्यंत, ठीक आहे। हे पण झालं वाक्य आपलं। तर सर्वात उंच कोण, तुम्हाला सर्वात उंच 5 आहे। आता हे वाक्य वाचा, राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे। ठीक आहे, राजू चारूपेक्षाही उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे ना, ठीक आहे, म्हणजे बाला मोठा, यापेक्षा बाला मोठा, मग कोण मोठा, बाला। जर तुम्हाला मी डायरेक्ट हे आकृती न काढता आन्सर द्यायला सांगितलं तर कसं करायचं ते सांगतो। हे आकृती न काढता आन्सर द्यायला कसं करायचं जर विचारलं तर हे कसं काढायचं ते सांगतो। परंतु हे जे आता नवीन ट्रिक तुम्हाला सांगत आहो, ती ट्रिक प्रत्येक वेळेस कामी पडत नाही, कधी कामी पडते कधी नाही पडत, परंतु माहीत असू द्या कारण की त्यांना लवकर होते। ओके, पहिल्या वाक्यामध्ये येते शिशिर स्पंदनपेक्षा उंच आहे, याचा अर्थ उंच कोण, शिशिर आहे ना, म्हणजे स्पंदन लहान आहे। शेवटी तुम्हाला विचारले सर्वात उंच कोण, मग ठेंगणं जे आहे ते काढून टाकायचं। या ठिकाणी या वाक्यामध्ये स्पंदन ठेंगणा दिसत आहे ना, इथं स्पंदन आहे का, आहे ना, कट करा। दुसऱ्या वाक्यामध्ये राजू बालापेक्षा उंच आहे, राजू उंच आहे ना, सॉरी, राजू चारूपेक्षा उंच आहे ना, चारू लहान आहे, चारू कट करा, इथं नाही आहे, ठीक आहे। राजू हा चारूपेक्षा उंच आहे परंतु बालापेक्षा ठेंगणा आहे, ठेंगणा कोण, राजू आहे ना, राजूला कट करा, राजूला इथून कट करा, ठीक आहे।
सध्या आपलं बाला उंच राहिलं. बाला आणि शिशिर दोघांपैकी कोण काय तर पाहून घ्यायचं. हे दिसतंय का? चारू शिशिरपेक्षा उंच आहे. चारू उंच आहे, शिशिर लहान आहे, म्हणून शिशिर कॅन्सल करा. आन्सर उरलं कोण तुमचं? बाला. परंतु हे प्रत्येक वेळेस आन्सर निघतेच असं नाही, पण एवढं नक्की आहे का, हे जे आता नवीन ट्रिक सांगितली त्यानं एका मिनिटात आन्सर तुमचं निघून जाते. ओके, पहिलं एक काम करायचं, जर छोटे क्वेश्चन दिसले तर ते पाहून घ्यायचं जमते का. तर काय म्हणते सूचना, पुढील माहिती, हे तर डिस्क्रिप्शन आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, डिस्क्रिप्शन आहे, नाही वाचलं तरी होऊन जाते, वाचून घ्यायचं. खालीलपैकी कोणाचे वजन सर्वात जास्त आहे? निश्चित काढता येत नाही, याचा अर्थ निश्चित काढता येत नाही. जर असं जर असेल तर प्रत्येक जण पाहून घ्यायचं. ठीक आहे, प्रत्येकाचे हे डायरेक्ट हे काढायचं, हेच बनवायचं, ग्राफच बनवायचा एक. आभाचे वजन भरतपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ ते आभाचे वजन जास्त भरतपेक्षा. रेणुकाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे, रेणुकाचे वजन जास्त आहे कमलपेक्षा. शिलाचे वजन मोहितपेक्षा कमी आहे, शिलाचे कमी आहे मोहितपेक्षा. अभा आणि मोहित यांचे वजन सारखे आहे, अभा आणि मोहित यांचे वजन सारखे आहे. ठीक आहे, कमलचे वजन भरतपेक्षा कमी आहे, कमलचे कमी आहे भरतपेक्षा. चला, खालीलपैकी कोणाचे वजन जास्त आहे? ठीक आहे, पहिलं लिहून घ्या, पहिलं. ए मोठा आहे बी पेक्षा. के आणि आर कोणी दिसत आहे का? ए आणि एम बरोबर आहे, लिहून घ्या. ए आणि एम बरोबर आहे, हे पण झालं. बी मोठा के पेक्षा, बी मोठा आहे के पेक्षा, हे पण झालं. के लहान आहे आर पेक्षा. ठीक आहे, के लहान आहे आर पेक्षा. ओके, एम मोठा आहे एस पेक्षा, एम मोठा आहे एस पेक्षा. इथे कोणी काही दिसत आहे का? कोण लहान कोण मोठी काही दिसत नाही, काही समजत नाही. ठीक आहे, एम मोठा आहे एस पेक्षा. म्हणजे तुम्ही एम मोठा आहे एस पेक्षा असं लिहिता, इथे के लहान आहे आर पेक्षा असं लिहू शकता. या कंडिशनवरून तुमच्या एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायचं आहे, जर प्रत्येक ठिकाणी बरोबर चिन्ह हे असं असतं तर डायरेक्ट सिरियल नंबरला आहे, प्रत्येकाचा एकमेकाचा संबंध लागते असं समजायचं. जर एकदा असं असन, एकदा असं असन, बरोबर असन, मग असं असन, हे असं आणि असं असन, म्हणजे बघा, ही गाडी समजा तुमची सरळ जात आहे, किंवा अशी सरळ येत आहे, तर समजून जायचं का प्रत्येकाचा एकमेकाचा संबंध लागते. परंतु या अशा कंडिशनमध्ये फक्त आणि फक्त ह्या तिघांचा संबंध लागते, ह्या तिघांचा संबंध लागते, ह्या दोघांचा संबंध लागते आणि ह्या दोघांचा संबंध लागते. ठीक आहे, चला. म्हणजे जर अशी गाडी सरळ चालली असेल या कंडिशनसारखी, तर एकमेकाचा संबंध लागतो, एकमेकांशी तुलना होते. आणि अशी जर गाडी असेल तरी पण लागते, एकमेकांची तुलना होते. परंतु हे असं असेल का, एक इकडे जाताना दुसरा वापस इकडे येऊन राहिला, टक्कर होत असेल का, याच्यासोबत याची टक्कर होत आहे, हा तिकडे पुन्हा चालला, हा पुन्हा टक्कर येऊन इकडे येत आहे, अशा कंडिशनमध्ये यांचा एकमेकांचा संबंध लागत नाही. ओके, पहा इथं कोणाकोणाची तुलना होते एवढं सांगते तुम्ही. इथून हे आणि इथपर्यंत तुलना होते. ओके, पुन्हा हे बरोबर चिन्ह आहे, हे इथपर्यंत तुलना होते. ओके, चला, सॉरी, इथपर्यंत. पुन्हा याची आणि याची तुलना होते, याची आणि याची तुलना होते. इथं फक्त याची आणि इथपर्यंत तुलना होते. ठीक आहे, चला. म्हणजे प्रत्येकापैकी इथे या ठिकाणी असं एकही वाक्य नाही की असं कोणतंही वाक्य असे प्रत्येक एवढे वाक्य जोडल्यानंतर प्रत्येकाचा संबंध एकमेकासोबत येईल असा दिसत नाही. ओके, चला, म्हणून हे वाक्य तुमचं निश्चित सांगता येत नाही. नेक्स्ट, 13 नंतर 14. खालीलपैकी कोणाचे वजन कमी आहे ते पाहून घ्यायचं. मगासारखंच आहे का? अभाचे वजन भरतपेक्षा जास्त आहे. हे आता असं करू का, हा डायग्राफ, अभाचे वजन भरतपेक्षा जास्त आहे, अभा जास्त आहे भरतपेक्षा. ओके, हे वाक्य आपण समजलं. आता भरत आणि अभा कोण दिसत आहे पहा. अभा आणि मोहित यांचे वजन सारखे आहे, अभा आणि मोहित यांचे वजन सेम आहे, अभा आणि मोहित सेम आहे. ठीक आहे, आता भरत, अभा आणि मोहित कोण आहे? शिलाचे वजन मोहितपेक्षा कमी आहे, मोहितपेक्षा शिलाचे कमी आहे. ओके, ठीक आहे, शिलाचे कमी. एक मिनटं, असं जर असेल तर हे कुठं लिहायचं नाही, एक वेगळी डायग्राम काढायची. मोहितपेक्षा शिलाचे वजन कमी आहे असं काढायचं. ठीक आहे, चला. वाटल्यास मोहित आणि ए समान आहे, आपण हे पण काढलं. रेणुकाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे,
कमलचे वजन भरतपेक्षा कमी आहे. भरतपेक्षा कमलचे कमी आहे, लिहून घ्या इथे. रेणुकाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. कमलपेक्षा जास्त रेणुकाचे आहे, परंतु पहा इथं करतो. हे वाक्य कोणते? कमलचे वजन भरतपेक्षा कमी आहे, हे केलं आहे आपण. हे पण केलं आहे. हे रेणुकाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. रेणुकाचे वजन जास्त आहे कमलपेक्षा. ठीक आहे. पहा मी काय म्हणतो, हे कधी खरं होते वाक्य, कधी खरं होते? पहा एम आणि एस, एमपेक्षा इथं लहान दिसत आहे, एस लहान दिसत आहे, एस लहान दिसत आहे, परंतु एस लहान म्हणजे यांच्या दोघांच्या तुलनेत नेमका कुठं आहे ते कुठं पण दिलेलं नाही. ओके चला, म्हणजे हे तुमचं वाक्य. पहा ह्या तिघांची तुलना करू शकतो, ह्या दोघांची तुलना होती, ह्या दोघांची तुलना होती. आर मोठा केपेक्षा, केपेक्षा इथं आर मोठा दिसत आहे, आर मोठा दिसत आहे, परंतु इथं हे मेन्शन नाही का हा जो आर मोठा आहे केपेक्षा मोठा आहे, परंतु बी एवढा आहे का बीपेक्षा कमी आहे, बीपेक्षा लहान आहे, हे काही समजत नाही. याचा अर्थ हे पण इथं जमत नाही. ओके, तुमचं फक्त आणि ह्या दोघांची तुलना होऊ शकते सेपरेटली, नंतर ह्या दोघांची सेपरेटली तुलना होईल, नंतर ह्या चौघांची सेपरेटली तुलना होईल. खालीलपैकी कोणाचे वजन कमी आहे? इथं के दिसत आहे कमी, इथं एस कमी दिसत आहे, इथं के कमी दिसत आहे. ओके, मग तुम्ही कमल म्हणू शकता का? नाही. का? कारण या कंडिशनमध्ये के लहान आहे, इथे के लहान आहे, इथे एस लहान आहे एमपेक्षा, एमपेक्षा एस लहान आहे, परंतु एस आणि केचा काही इथे दोघांची तुलना कुठं पण दिसत नाही. एस आणि के किंवा एम आणि के इथं कुठंही तुलना दिसत नाही. का? कारण की तुम्ही म्हणू शकता का हे एमपेक्षा एस लहान आहे, एमपेक्षा के लहान आहे असं तुम्ही म्हणू शकता, परंतु एमपेक्षा एक लहान आहे, दुसरा एस पण लहान आहे, पण नेमका एस आणि के दोघांची तुलना इथे कुठेही दिलेली नाही. ओके, त्यामुळे हे निश्चित सांगता येत नाही. हे असं वाक्य तुमचं तयार होते. नेक्स्ट पुन्हा खालीपैकी 13-15 ना, खालीपैकी कोणते विधान सत्य आहे? भरतचे वजन शिलापेक्षा कमी आहे. आता शिंचा डबल काढला का आपल्याला? अभाचे वजन भरतपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, हे डबलच काढला का आता? अभाचे वजन जास्त आहे भरतपेक्षा. ठीक आहे. रेणुकाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. रेणुकाचे वजन जास्त आहे कमलपेक्षा. शिलाचे वजन मोहितपेक्षा कमी आहे. शिलाचे वजन मोहितपेक्षा कमी आहे. जे मोहितपेक्षा कमी याचा अर्थ होते शिला लहान आणि मोहित मोठी. ठीक आहे. अभा आणि मोहित यांचे वजन सारखे आहे. अभा आणि मोहित सेम आहे. नंतर काय म्हणते? कमलचे वजन भरतपेक्षा कमी आहे. कमलचे भरतपेक्षा कमी म्हणजे काय? हा, भरतपेक्षा कमी आहे कमलचे. चला, कमलपेक्षा आर मोठा, कमलपेक्षा आर मोठा, परंतु एसपेक्षा एम मोठा. ठीक आहे. इथं निश्चित काय दिसते पाहून घ्यायचं. बघा, तुम्ही निश्चितपणे इथं हे चौघं सांगता, हे दोघं सांगता आणि हे दोघं सांगू शकता. ओके, भरतचे वजन शिलापेक्षा कमी आहे. दिसतंय का? भरतचे वजन शिलापेक्षा कमी आहे. कुठंच काही दिसत नाही. का? कारण बघा, एमपेक्षा भरत पण लहान आहे, एमपेक्षा एस पण लहान आहे. याचा अर्थ दोघांची एकमेकांसोबत तुलना नाही दिसत आहे. मोहितचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. मोहितचे वजन कमलपेक्षा जास्त हे निश्चितपणे सांगू शकतं. मोहितचे जास्त आहे कमलपेक्षा हे निश्चितपणे सांगता, हे बरोबर आहे. शिलाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. शिलाचे वजन कमलपेक्षा जास्त आहे. शिला आणि कमल दोघांचे एकमेकाचं काही समज दिलेला नाही. ओके, मोहितचे वजन भरतपेक्षा कमी आहे. मोहितचे वजन भरतपेक्षा कमी आहे हे चुकीचं आहे. मोहितचे जास्त आहे भरतपेक्षा. ओके, हे पण चुकीचं आहे. आन्सर 2 नंबर. ओके ओके. आता हे ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 13 आणि 15साठी एकच सूचना आहे ते मी लिहून घेतो आता. इथं ओके, MABK 13-15 14. ओके, 14 झाला. क्वेश्चन नंबर 15 पण झाला का आपला? एक मिनिट. क्वेश्चन 14 झालं. क्वेश्चन नंबर 15 कोणत्या सुद्धा आहे? हे हा पण क्वेश्चन झाला ना आपला, जे सेकंड आन्सर होतं. ठीक आहे. 16 नंबरचा क्वेश्चन आता. ABCDEF हे 6 विद्यार्थी शेतात बसले आहेत.
ओके ठीक आहे. हे वरचं जे पहिलं आहे ना त्याचं तेवढं काही कामाचं नाही. ओके, याच्यावरून फक्त एवढं समजतं की हे 6 विद्यार्थी आहेत. काय म्हणते, ए आणि बी दिल्लीचे आहेत. ओके ठीक आहे. प्रश्न काय विचारला ते सर्वात शेवटी पाहून घ्यायचं. बाकीचे मुलगे आहे. बेंगळूरमधील कोणती मुलगी उंच आहे? बेंगळूरमधली कोणती मुलगी उंच आहे ते पाहून घ्यायचं पहिलं. ए आणि बी दिल्लीचे आहेत. तुम्हाला बेंगळूरची मुलगी पाहिजे म्हणजे दिल्लीचं ए आणि बी तर आन्सर येऊ शकतं का? ऑलरेडी नाही, इथं असतं तर डायरेक्ट आपण कॅन्सल केलं असतं. ठीक आहे, चला. बाकी सर्व बेंगळूरचे आहेत. ओके ठीक आहे. फक्त ए आणि बी दिल्लीचे आहे, बाकी सगळे बेंगळूरचे आहे. डी आणि एफ उंच आहेत, बाकीचे बुटके आहेत. डी आणि एफ हे मोठे आहे, बाकीचे ठेंगणे आहे. ओके, तुम्हाला विचारले बेंगळूरमधील कोणती मुलगी उंच आहे? डी आणि एफ राहू शकतो, डी आणि एफ पैकी. डी आणि एफ पैकी राहू शकतो, बाकीचे तर ठेंगणे आहे. मग आता दोघांपैकी मुलगी कोण आहे ते तुम्हाला शोधा लागते. ठीक आहे, ए सी डी मुली आहेत. ए सी आणि डी ही मुली आहेत, याचा अर्थ ही मुलगी आहे. चला, आन्सर तुमचं बी. ओके, एफ विषयी वक्तव्य केलं नाही. ठीक आहे, बाकीचे मुलगी आहे म्हणजे एफ तर मुलगा होणार आहे. ठीक आहे, हा मुलगा, ही मुलगी. नेहमी माझ्या याच्यात लक्षात ठेवा का मी चौकोन म्हणजे तुम्ही मुलगा मानायचं आणि गोल म्हणजे मुलगी. माझ्या क्लासमध्ये मी नेहमी चौकोन म्हणजे मुलगा मानतो आणि मुलगी म्हणजे गोल मानतो. ओके, जे नातेसंबंध ब्लड रिलेशन शिकाल माझ्याकडून तेव्हा मी हे जास्त स्पष्टीकरण याचं देईल. ठीक आहे, चला जमलं इथपर्यंत. नेक्स्ट झाले क्वेश्चन. आता TCSचे आपण PYQ पाहू. आज आणि उद्याचं लेक्चर हे शेवटचं होऊन जाईल. आजचं लेक्चर आणि उद्याचं लेक्चर उद्याचं शेवटचं लेक्चर. 6 पुरुष M1 M2 M3 M4 5 6 ठीक आहे, M5 6 ची उंची वेगवेगळी आहे. ओके, M5 शेवटी तुम्हाला प्रश्न काय विचारला ते विचारून घेतो. हे PYQ लागले. कोणते PYQ आतापासून TCSचेच PYQ. TCSचे PYQ कशामध्ये आलेले? म्हाडा, WRD, ITI इन्स्ट्रक्टर, ITI इन्स्ट्रक्टर आणि तलाठी. ठीक आहे, तलाठी इत्यादी एक्झाम्समध्ये आलेले आपण PYQ बघणार आहोत या चॅप्टरवरचे. ओके, तुलना या चॅप्टरवरचे. शेवटी तुम्हाला प्रश्न काय विचारलं ते पाहून घ्यायचं. किती पुरुषांची उंची M4च्या उंचीपेक्षा जास्त आहे? M4 पेक्षा किती लोक जास्त आहेत ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. सॉरी गाईज, व्हिडिओ कटला होता. ओके, चला. तुम्हाला प्रश्न शेवटी काय विचारला ते बघून घ्यायचं. किती पुरुषांची उंची M4च्या उंचीपेक्षा जास्त आहे हे तुम्हाला पाहून घ्यायचं. ओके, चला. काय म्हणते, M5 आणि M1ची उंची किमान आहे, कमीत कमी आहे. M1 आणि M5 ची कमीत कमी आहे. 1 आणि 5 सर्वात कमी आहे. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी 4 लोक तर असू शकते. 5 लोक तुमचा आन्सर असणार नाही का? कारण की ह्या 6 पैकी 2 लोक गेले तर 5 तर तुमचा आन्सर असणार नाही. ओके, सध्या आपलं 4 आन्सर येऊ शकते हे सांगतो. किमान नाही, लिस्ट नाही म्हणजे कमीत कमी नाही, याचा अर्थ 1 आणि हे दोन्ही पण आतापर्यंत जे अनुमान काढले ते चुकीचे ठरले. 1 आणि 5ची कमीत कमी नाही जास्त आहे. ठीक आहे, इकडं कमीत कमी नाही जास्त आहे. चला, हे जास्त उंची आहे, हे जास्त चिन्ह इकडे दिलं आपण. 3 पुरुषांची उंची M6च्या उंचीपेक्षा जास्त आहे. 6 पेक्षा जास्त 1 2 3 जण आहे 6 पेक्षा. चला, 6 पेक्षा जास्त 3 जण आहे. ओके, M3ची उंची M2च्या उंचीपेक्षा कमी आहे. ओके, पाहून घ्या. 3ची उंची कमी आहे 2 पेक्षा. ठीक आहे, M3ची उंची कमी आहे 2 पेक्षा. झालं, कमी आहे परंतु M1 पेक्षा जास्त आहे. कुणाची? M3ची M1 पेक्षा जास्त आहे. ओके, ठीक आहे. M5ची उंची 6च्या उंचीपेक्षा कमी आहे. 6 पेक्षाही कमी M6ची. ओके, M6ची. इकडे लागतं तुमचा 2 3 1 लागत आहे म्हणजे 1 इथं आहे, 2 3 1. ओके,
1 आणि 5 सर्वात कमी उंची 1 आणि 5ची नाही, म्हणजे इथं 1 सोडल्यानंतर 1 आणि 5 आहे पहा. ओके, 1 3 2 1 3 2 6पेक्षा, अरे एक मिनिट, M5ची उंची M6च्या उंचीपेक्षा कमी आहे ना, 5ची उंची कमी आहे 6पेक्षा. चला 5च्या नंतर हो 1 2 3 4 5 6 आणि 6च्या ठिकाणी तुम्हाला एवढं समजते 1 आणि 5 नाही, म्हणजे इथं 1 नाही, 5 तर नाही तर 1 पण नाही. 1 मग या 3 पैकी कुठेतरी राहू शकते. ऑप्शननुसार इथं दिसतंय असं. किती ठीक आहे रे, डबल वाचा लागेल का? 1च्या नंतर 3 2, एक मिनिट मला वाचू द्या. होय 2 3 1, 2 3 1 इथंच राहू शकते. 2 आहे नंतर त्यापेक्षा लहान 3 आहे, त्यापेक्षा 1 लहान आहे. ठीक आहे पहा, 2पेक्षा लहान 3, त्यापेक्षा लहान 1, त्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 5 आणि त्यापेक्षा लहान जो उरला असेल तो 2 3 1 उरला 4. ठीक आहे, हा तुमचा सिरियल नंबर आहे. ओके, समजला? ऑब्वियसली समजला असेलच. ठीक आहे, जर तुम्हाला शेवटी काय विचारलं आहे, M4च्या उंचीपेक्षा किती पुरुषांची उंची M4च्या उंचीपेक्षा जास्त आहे. M4पेक्षा जास्त किती जण आहेत ते पाहून घ्यायचं. 1 2 3 4 5 जण लोक जास्त आहे. ओके, चला 5 जण जास्त आहे, 5 जण जास्त आहे. नेक्स्ट, ज्यांना कोणाला नसून समजलं ते त्यांना सांगू. तुम्ही डबल क्वेश्चन सॉल्व्ह करतो वाटल्यास. पहा, तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला विचारलं काय शेवटी, किती पुरुषांची उंची M4पेक्षा जास्त आहे. ओके, चला 6 पुरुष आहे एकूण, एवढे दिलेलं आहे, यांची उंची वेगवेगळी आहे. त्यानंतर काय म्हणत आहे, M5 आणि M1ची उंची किमान. आपण किमान म्हणजे कमीत कमी शब्द वापरला होता. त्यानंतर तुम्हाला किमान म्हणजे दोघं जण कमीत कमी आहे, याचा अर्थ 4पेक्षा 5 तर असणार नाही, 4 किंवा 4पेक्षा कमी राहणार असं तुम्ही म्हटलं होतं. नंतर शब्द वाचला का किमान नाही, याचा अर्थ काय होतं ते सांगतो. इथं सर्वात लहान M1 आणि M5 नाही. पहा, M1 नाही आहेत, M5 नाही आहेत. समजलं? पहा, किमान नाही म्हणजे लिस्ट नाही, सर्वात कमी नाही, कमी नाही असा त्याचा अर्थ होते. कोण कमी नाही, M1 आणि M5ची उंची सर्वात कमी नाही असा याचा अर्थ होते. ठीक आहे, जर इथं तुमचे सगळे लोक एंडिंग होत असेल तर या ठिकाणी M1 आणि 5 नाही असं त्याचा अर्थ होते. चला, 3 पुरुषांची उंची 6च्या उंचीपेक्षा जास्त आहे. मी घेतो M6 इथं घेतो. पहा, हे टाईमलाईन तुमची म्हणा किंवा तुमचं वाक्य इथे आहे ते सगळं. ओके, आता 6पेक्षा जास्त 3 लोक आहे, 1 2 आणि 3 लोक. M6पेक्षा जास्त उंच 1 2 आणि 3 लोक आहे, असा या वाक्याचा अर्थ होते. त्या 3 पुरुषांची उंची M6च्या उंचीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, M6पेक्षा 3 जण जास्त आहे. चला, मी म्हणतो हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, आणि त्यापेक्षा M6 1 2 3 हे 4, हे 6वा आणि मदत आणखी एक 5वा येते. ठीक आहे, चला 1 2 3 4 5 6 लोक असं कोण घेतो वाटल्यास. पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा म्हणजे 6, 5वा आणि शेवटचा 6वा. चला, जमलं? त्यानंतर वाचा M3 ची उंची M2च्या उंचीपेक्षा कमी आहे. इथे लिहितो M3ची कमी आहे 2पेक्षा. चला, परंतु M1पेक्षा जास्त आहे. कोणाची? M3ची जास्त आहे M1पेक्षा. तुमचं काय सिरियल नंबर बनते? 2 3 1. ओके, चला समजा इथं 5 नाही 1 नाही, मग 1 आणि 5 इथे राहू शकते की इथे राहू शकते. ओके, ठीक आहे. बघ, M5ची उंची M6च्या उंचीपेक्षा कमी आहे, 6पेक्षा 5 कमी आहे. ठीक आहे. पहा, आता तुमचं इथं 5 नाही, इथं आला 1, इथं नाही समजायचं, कुठं आहे 1? मग 3 पैकी कुठंतरी 1 आहे. ठीक आहे, कुठं पण ठेवा ना, परंतु एवढं तुम्हाला माहिती आहे का, 1पेक्षा जास्त उंची 3ची, त्यापेक्षा उंची 2ची, म्हणजे 1च्या नंतर दोघं लोक सोडा लागणार. म्हणतो हे 2 लोक सोडून 1 इथं ठेवायचा. ओके, चला ठीक आहे. मग तुमचा आन्सर काय ते 2 मोठा, त्यापेक्षा 3 लहान, त्यापेक्षा 1 लहान, त्यापेक्षा 6 5, उरला कोण शेवटी? 1 2 3 4 5, 4 इथं उरला, 4 ठेवून द्यायचा. ठीक आहे,
सर्वात लहान 4 आहे, म्हणजे याचा अर्थ 4पेक्षा मोठा कोण? किती जण? 1 2 3 4 5. आन्सर तुमचं 5 लोक. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. थोडं फास्ट घेतो, फास्ट एकदम फास्ट नाही घेत की जेणेकरून तुम्हाला समजेल नाही, एवढं पण फास्ट घेत नाही, ठीक आहे. जेवढं समजेल या रेंजने घेतो. परीक्षेनंतर ठीक आहे, परीक्षेनंतर पीचा क्रमांक ओच्या वर आणि आरचा क्रमांक टीच्या वर आला, ठीक आहे. तर तुम्हाला काय विचार शेवटी, खालीपैकी कोणता निष्कर्ष योग्य नाही? हा निष्कर्ष आहे. ओ लहान टी मोठा, क्यू लहान पी मोठा, टी मोठा पी लहान, एस आणि क्यू एस. ठीक आहे, ओके, ठीक आहे, 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 ठीक आहे. वाचून घ्या. पीचा क्रमांक ओच्या वर आणि आरचा क्रमांक टीच्या वर आला. पीचा क्रमांक ओच्या वर, पीचा ओच्या वर आला, पीचा वर आहे, ओचा खाली आहे, ठीक आहे. आरचा क्रमांक टीच्या वर, आरचा क्रमांक टीच्या वर, ठीक आहे. चला, एसचा क्रमांक फक्त एका व्यक्तीपेक्षा कमी आला. कोण? एसचा क्रमांक कमी आला फक्त एका व्यक्तीपेक्षा, याचा अर्थ एसच्यावर फक्त एकच व्यक्ती आहे आणि व्यक्ती एकूण किती दिलेले नाही, म्हणजे एसच्यावर फक्त एक व्यक्ती आहे आणि सेकंड नंबरचा एक एस आहे, म्हणजे याचा अर्थ सेकंड एस आहे, लिहून घ्यायचं सेकंड एस आहे. चला, क्यूचा क्रमांक आर ओ दोन्हीपेक्षा चांगला आला, म्हणजे क्यूचे जास्त आले आर आणि ओ पेक्षा, ठीक आहे. आर पेक्षा आणि ओ पेक्षा, ठीक आहे, ओ पण लिहितो कोटं पण, त्यापेक्षा जास्त आले क्यूचे, असं त्याचा अर्थ होते, ठीक आहे. आर पेक्षा जास्त क्यू आहे आणि ओ पेक्षा पण जास्त क्यू आहे. ओके, असं लिहू शकता का, आर पेक्षा जास्त क्यूचे आहे आणि ओ पेक्षा पण जास्त क्यूचे आहे. चला, असं लिहू शकता. नंतर काय म्हणते, फक्त एक व्यक्ती ओच्या खाली आहे. ओ इथं ठेवला, त्याच्या खाली फक्त एकच व्यक्ती आहे, म्हणजे हा शेवटून दुसरा ओ आहे. चला, जर टी आणि क्यूचा समान क्रमांक आहे, टी आणि क्यू, टी इज इक्वल टू क्यू, टीच्या बरोबर क्यू आला तर क्यूच्या आणि टीच्या खाली आर येते, ठीक आहे. चला, क्यूच्या खाली ओ येते, ठीक आहे. हो, इथं पण कुठेतरी ओ येत आहे. खाली कोणता निष्कर्ष योग्य नाही ते पाहून घेऊ आपण. किती लोक आहेत ते? पी क्यू आर एस टी एक आहे, पी पण आहे, क्यू पण आहे, आर पण आहे, एस आहे. पी क्यू आर एस आणि टी 1 2 3 4 5 लोकांना, ठीक आहे. ओच्या खाली कोण कोण आहे? एक व्यक्ती आहे ना, ठीक आहे. ओच्या 1 2 3 4 हे 5वा लोक इथे ठेवून द्या. पहा, तुम्हाला एवढं माहिती आहे का, वरतून दुसरा म्हणजे सर्वात जास्तपैकी सेकंड हा आहे आणि शेवटून सेकंड ओ आहे. ओच्या वर क्यू आहे, लिहून घ्या. ओच्या वर क्यू आहे, ओच्या खाली फक्त एकच व्यक्ती आहे. आता क्यूच्या खाली तुम्हाला दिसत आहे, क्यूच्या खाली आर आणि ओ आहे. क्यूच्या खाली ओ झाला, एक शिल्लक राहिला आर, इथे ठेवून द्यायचा. पहा, एवढ्या कंडिशनमध्ये कोण उरलं? पी दिसता वरून पी इथे लिहून द्या. चला, कोणता निष्कर्ष योग्य नाहीवाला तुम्ही इथे टाकून द्यायचा आहे, नाहीवाला. इथं ओ लहान आहे टीपेक्षा, ओ लहान आहे टीपेक्षा 1 2 3 4 5. आणखी एक अक्षर आहेच का? पी क्यू आर एस टी, इथं कुठं तर टी आहे ब, आरच्या खाली टी आहे ना, ठीक आहे. ओके, क्यूच्या खाली आर, क्यूच्या खाली ओ, क्यूच्या खाली ओ, क्यूच्या खाली आर. एक मिनिट, थोडं मला डबल एकदा पाहू द्या. पीच्या खाली ओ आहे, पीच्या खाली ओ आहे, आपण ठेवलं आहे, ठीक आहे. आणि क्यूच्या खाली ओ आहे, क्यूच्या खाली पण ओ लिहिलं. हे वाक्य आपण बरोबर लिहिलं, हे वाक्य बरोबर लिहिलं. क्यूच्या खाली ओ लिहिलं, क्यूच्या खाली आर बरोबर हे पण लिहिलं, क्यूच्या खाली आर हे पण लिहिलं. फक्त एवढंच पहा, इथे ओ सेकंड आहे, आर खाली आहे. ओके, आरच्या खाली टी आहे, आरच्या खाली टी आहे. पहा, आरच्या खाली समजा इथं मी टी लिहितो म्हटलं, आरच्या खाली टी लिहितो म्हटलं. पहा, हे तर पी एस क्यू ओ आणि आर. ओ हा इथं फिक्स आहे, सेकंड आहे लास्ट,
लास्ट सेकंड आणि हा आता फर्स्ट सेकंड आहे, सेकंड फर्स्ट, म्हणजे सर्वात जास्तपैकी हा सेकंड आहे, हा खालून दुसरा आहे. तुमचं फक्त एवढंच आहे का टीला कुठं बसवायचं नेमकं तुम्हाला इथं पाहून घ्यायचं आहे. आरच्या खाली टी आहे, आर कुठे दिसतं इथे, हा आर आहे. आरच्या खाली आपण टी दिलं तर हे वाक्य बरोबर येत नाही, म्हणून हे कट करायचं. ओच्या खाली आर आहे, याचा अर्थ क्यूच्या खाली ओ आणि आर. ठीक आहे, क्यूच्या खाली ओ आहे, आर आहे, मग टी इथे ठेवून देऊ ना, याला पलटवून टाकू ना. पहा इथे आर आणि टी, जमलं? पहा सांगतो, आर ओ टी, जमलं? हे कसं केलं मी? ठीक आहे बा, तुम्हाला एवढं माहिती आहे का क्यूच्या खाली आर आणि ओ आहे, आलं का? क्यूच्या खाली आर आणि ओ आहे, आणि ओ जो आला शेवटून सेकंड आला, सेकंड लास्ट, शेवटून सेकंड आला. ठीक आहे, आला का? हो. फक्त आपण काय टी काउंट ठेवला इथं, कारण की आरच्या खाली टी आहे, आरच्या खाली टी आहे म्हणून खाली टी ठेवला, आर इथे टाकून दिला. क्यूच्या खाली आर आहे. ओके, चला, क्यूच्या खाली आर आहे, क्यूच्या खाली ओ आहे, आलं? क्यूच्या खाली आर आहे, क्यूच्या खाली ओ आहे. इथं पीच्या खाली ओ आहे, पीच्या खाली ओ आहे, आलंच. ठीक आहे, झालं. आणि आरच्या खाली टी आहे, सगळं झालं, संपलं, विषय संपला. ओके, मग ओ लहान आहे टीपेक्षा, ओ लहान आहे टीपेक्षा, हेच वाक्य चुकलं. क्यू लहान आहे पीपेक्षा, क्यू लहान आहे पीपेक्षा, हे वाक्य बरोबर आहे. टी लहान आहे पीपेक्षा, टी लहान आहे पीपेक्षा, हे वाक्य बरोबर आहे. एस लहान आहे क्यूपेक्षा, दिसतंय? एस लहान आहे पीपेक्षा, हे पण वाक्य बरोबर आहे. आन्सर तुमचं 1. का जे वाक्य चुकीचं आहे तेच आहे, निष्कर्ष योग्य नाही, तो फर्स्ट निष्कर्ष योग्य नाही. ओके, मला वाटतं इथे जास्त वेळ लागला या क्वेश्चनला, तुम्हाला समजलं पाहिजे यासाठी मी जास्त वेळ लागला तरी मी ते घेतो. ओके, आपण इथं थांबून जाऊ. उद्याचं लेक्चर उद्या किंवा उद्या परवाचं लेक्चर लास्ट 1 किंवा 2 लेक्चर येऊन जाईल इथे. थँक्यू.